साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशन यांच्याद्वारे आयोजित स्नेहमिलन आणि पुरस्कार सोहळा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या प्रथेप्रमाणे आपण देवी शारदेला वंदन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. मान्यवरांना मी विनंती करते की सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करावं आणि मग मंचावरती स्थान ग्रहण करावं. माननीय कांचनताई गडकरी, माननीय आशाताई पांडे, आमच्या वैष्णवीताई बोरगावकर, शिरीषजी कुलकर्णी, जनमंगलच्या कार्यकारी संपादक भैरवीताई देशपांडे, श्रेयाताई सरनाईक आणि माणिकताई घारपुरे यांना विनंती आहे की पुष्पार्चनासाठी समोर यावं. शुक्लां ब्रह्म विचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां च विदतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. देवी सरस्वतीचा आशीर्वाद घेऊया आणि या सरस्वतीच्या दरबारात असलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थान ग्रहण करावं. हा आपला एक कौटुंबिक सोहळा. जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशन हे केवळ लेखन आणि पुस्तक यांच्यापुरतं मर्यादित नाव नाही आहे, तर समाजाच्या विविध क्षेत्राशी संबंधित असं काम सुरू असतं आणि विविध पैलूंशी संबंधित विषयांवरती चिंतन मंथन, लेखन, विविध उपक्रम होत असतात. मुख्यत्वे सगळे उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून, झूम मीटिंगच्या माध्यमातून ऑनलाईन होत असतात. सादरीकरण, संवाद, व्याख्यान, मुलाखत, चर्चा असं वर्षभर सातत्याने काही ना काही घेत राहणं हे जनमंगलचं जणू काही ब्रीद आहे. सोबतीनं लिहूया असं ब्रीदवाक्य असणारं हे साप्ताहिक आहे आणि लिहित्या हातांना प्रेरणा देऊन एकत्रित करणं आणि विविध विषय त्यांच्यासमोर आणणं हे मुख्य उद्दिष्ट. यावर्षी एक विशेष मालिका जनमंगल परिवाराने लोकव्रत प्रकाशनाने घेतली होती, यशस्विनी मुलाखतींची. तर त्या मुलाखतींच्या दरम्यान ज्यांच्याशी संवाद साधल्या गेला त्या गुणीजनांचा प्रत्यक्ष सत्कार व्हावा, प्रत्यक्ष त्यांना पुरस्कार द्यावा या उद्देशाने आज आपण सगळे एकत्र जमलो आहोत. आणि या सोहळ्यासाठी आपल्याला विशेष उपस्थिती लाभलेली आहे माननीय कांचनताई गडकरी यांची. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत आशाताई पांडे. मंचावरती जनमंगलच्या वैष्णवजी बोरगावकर आणि लोकव्रत प्रकाशनाचे सचिव शिरीष कुलकर्णी सर हे सुद्धा विराजमान झालेले आहेत. तेव्हा मी आता शिरीष सरांना विनंती करते की त्यांनी आशाताई पांडेंचं स्वागत करावं. साहित्य क्षेत्रातलं हे सुपरिचित आणि ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व. आशाताईंची विशेश ओळख म्हणजे पंचभाषिक कवयित्री आणि लेखिका म्हणून आहेत आणि त्या पहिला महिला गझलकारा म्हणून ओळखल्या जातात. साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्षा असणाऱ्या आशाताई विविध उपक्रम लेखकांसाठी, कवींसाठी सातत्याने राबवत असतात. आशाताईंचे अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहे. गझल आणि कविता हा त्यांचा विशेष आवडीचा प्रकार. आशाताईंनी अनेक संस्कृत स्तोत्रांचं अनुवादित स्वरूप केलेलं आहे आणि ते सुद्धा त्याच वृत्तांमध्ये हे त्यांचं वैशिष्ट्य. ज्या ताकदीनं आशाताई पद्य, गझल लिखाण करतात त्याच ताकदीने त्या गद्यलेखनही करतात. कार्यतत्पर, नियोजनकुशल असं हे चिरतरुण व्यक्तिमत्व. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 96व्या मराठी साहित्य संमेलनात वर्धा इथे गझल कट्ट्यावरती आशाताईंचा गझल लेखनासाठी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. आज असं हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे हा खरोखर आपणा सगळ्यांसाठी आनंदाचा भाग आहे. आशाताईंच्या शेजारी बसले आहेत माननीय कांचनताई गडकरी. बस नाम ही काफी है.
नागपुरातलं नव्हे, आपल्या भारतातलं असं हे सुप्रसिद्ध आणि सुपरिचित व्यक्तिमत्व. कांचनताईंच्या येण्यामुळे आपल्या कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढलेली आहे. मी विनंती करते वैष्णवीजींना की त्यांनी कांचनताईंचंही स्वागत करावं. मंडळी, वंदनीय मावशी केळकर त्यांच्या प्रवचनांमधून, भाषणांमधून नेहमी सांगायच्या की संसाररूपी रथाचा पुरुष हा रथी आहे, तर त्या रथाला योग्य दिशेला नेणारी स्त्री ही सारथी असते. आणि या वाक्याची प्रचिती कांचनताईंकडे पाहून आपणा सगळ्यांनाच नेहमी येते. आपल्या नागपूरचे लाडके नेते आणि भारताचे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या राष्ट्रकार्याला भक्कम पाठिंबा देणारी ही त्यांची सुविज्ञ आणि सुशील सहधर्मचारिणी आपल्या समाजाभिमुख कार्यामुळे लोकप्रिय आहे. नुकताच नागपुरात खासदार महोत्सव संपन्न झाला आणि गेल्या काही वर्षांपासून हे विशेष आयोजन कांचनताईंच्या पुढाकाराने इथे होत असतं आणि त्याच्यातही जागर भक्तीचा हा जो सोहळा होतो याच्यात कांचनताईंचं विशेष मार्गदर्शन असतं. भारतीय संस्कृती आणि परंपरांचा विशेष अभिमान असणाऱ्या कांचनताई नेहमीच चांगल्या कार्यक्रमांना, उपक्रमांना प्रोत्साहित करणाऱ्या आणि त्यात सक्रिय योगदान देणाऱ्या आहेत. संस्कार भारती नागपूर, सेवा सदन शिक्षण संस्था आणि याशिवाय अनेक संस्थांच्या त्या अध्यक्षपदी आहेत, कार्यकारिणीमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या घेत असतात. कांचनताईंच्या घरी आता म्हणूया तसं तर त्यांचा वाडा आता होतोय, नेहमीच अतिथींचं येणं जाणं असतं, सोबत कार्यकर्ते असतात, अनेक अभ्यागत मंडळींचा राबता असतो, पण त्या सर्वांचं आदरातिथ्याने स्वागत करणाऱ्या कुटुंबवत्सल कांचनताई आम्हाला सगळ्यांना अगदी आमच्याच असल्यासारख्या नेहमीच वाटतात आणि अगदी आमच्या एका हाकेला नेहमी ओ देऊन त्या येत असतात. तर आज त्यांच्या हस्ते आज आपण हा गौरव सोहळा घेतोय, हा खरोखर आनंदाचा भाग आहे. यानंतर मी शिरीषजींचं स्वागत करण्याची विनंती वैष्णवीजींना करते. लोकव्रत प्रकाशनाचे सचिव, जनमंगलचे सर्वेसर्वा आमचे कुटुंब प्रमुख शिरीषजी कुलकर्णी मुक्काम पुणे आज या कार्यक्रमासाठी खास नागपूरला आलेले आहेत. उत्तम लेखक, पत्रकार, वक्ते अशी सरांची ओळख आहे आणि अनेक नवोदित हातांना प्रेरणा देणारं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि लोकव्रत प्रकाशनाने अनेक पुस्तकांचं प्रकाशन आपलं पुस्तक समजून केलेलं आहे, हे वैशिष्ट्य. यानंतर मंचावर उपस्थित असणाऱ्या वैष्णवीजींचं स्वागत सुनेत्राजी बडकस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. जनमंगलच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून वैष्णवीजी काम करत असतात. केवळ हिंदी आणि मराठी नाही तर इंग्रजी विभागसुद्धा जनमंगलचा आहे आणि त्या पूर्ण विभागाचं समन्वयन वैष्णवीजी करत असतात. महाराष्ट्र जनमंगल बीट्स नावाने आपलं मासिक प्रकाशित होत असतं, त्याचं काम वैष्णवीजी पाहतात. वैष्णवीजी इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून पुसदच्या महाविद्यालयातून निवृत्त झालेल्या आहेत आणि आता त्या पूर्ण वेळ जनमंगल आणि लोकव्रतचं काम करत असतात. यानंतर मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी वैष्णवीजींना इथे आमंत्रित करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समाज मनाचा आरसा असलेले साहित्य निर्माण करणाऱ्या सर्व लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या, नागपूरच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये ज्यांचं नाव आहे त्या माननीय कांचनताई गडकरी गेल्या अनेक वर्षापासून शेकडो लिहित्या हातांना प्रोत्साहित करून त्यांना बक्षिसं देणाऱ्या, एक मोठी साहित्यिक चळवळ चालवणाऱ्या साहित्य विहार केंद्राच्या
संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष, 4 भाषांमध्ये लिहिणाऱ्या, मराठी, इंग्लिश, हिंदी आणि जॅपनीज यांच्यावर प्रभुत्व असणाऱ्या माननीय लेखिका आशाताई पांडे, ज्यांच्या लेखणीत शाई नाही अमृत आहे आणि ते सदैव पाझरत आहे. 45-46च्या वर पुस्तकं लिहिली आहेत. सजल पेजवर 72,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ज्यांचं बोलणं सदैव ऐकतच राहावं असं वाटतं असे जनमंगल समूहाचे संस्थापक, आधारस्तंभ आणि लोकव्रत प्रकाशनचे प्रकाशक माननीय शिरीषजी कुलकर्णी सर. सर्वांच्या मागे उभ्या असलेल्या, सावलीसारखी उभी असलेली माऊली म्हणजे ॲडव्होकेट वर्षाजी माडगुळकर, ज्या प्रत्येक क्षणी बारीक लक्ष ठेवून व्यवस्थित मार्गदर्शन करतात, सगळ्या अडचणी सरशी सोडवतात. आत्ता जरी त्या इथे नसल्या तरी त्या आमच्या सोबतच आहेत. त्यांच्या म्हणजे वेळेअभावी किंवा जास्त कामं झाल्यामुळे त्या आज आपल्या इथे सरांबरोबर येऊ शकलेल्या नाहीत. या सर्वांना मी आदराने वंदन करते. याचबरोबर आज कृतज्ञता पुरस्कार आणि यशस्विनी लेखिका पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्ती इथे हजर आहेत, त्यांनाही माझे अभिवादन. भैरवीजी, श्रेयाजी, जनमंगल समूह, नागपूरची समिती विशेषतः आणि आजची गोड निवेदिका आदिती आणि मान्यवर श्रोते हो, आज सकाळच्या कार्यक्रमात ज्या लोकांनी भाग घेतला, कविता सादर केली, अभिवाचन केलं, त्या सर्वांचाच पहिला नंबर. सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि दिवाळी अंक, दोन्ही दिवाळी अंक इंग्लिश आणि मराठी यामध्ये लिहिणाऱ्या, ते सगळं लिहिलेलं कंपाईल करून ते प्रसिद्ध करणाऱ्या संपूर्ण चमूचे, विशेषतः दोन्ही कार्यकारी संपादकांचे म्हणजे भैरवीजी देशपांडे आणि सिद्धीजी देशमुख यांचे कौतुक, लेखकांचे आभार आणि अभिनंदन. मैत्रीचं, साहित्यिक संवादाचं हे व्यासपीठ आहे आणि आज इथे आपण सगळेजण आनंदाने जमलो आहोत. अर्धा दिवस पार पडला आहे आणि इथून जाताना नवीन नवीन कल्पना घेऊन जाऊ याची खात्री आहे, कारण मुळामध्ये विचारांच्या आदानप्रदानासाठीच आपण एकत्र आलो आहोत. भेटीचा आनंद तर आहेच, पण एखादं छोटंसंच फुल्लिंग, एखादी छोटीशी कल्पना एखाद्या माणसाला एक पुस्तक संपूर्ण लिहायला बळ देऊ शकते आणि त्यासाठी आपण एकत्र आलो आहे. लेखक कवींचं योगदान जे आहे ते साहित्याच्या समृद्धतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यासपीठ हवं आणि हे व्यासपीठ अनेक समूहांनी महाराष्ट्राला किंवा भारताला किंवा जगाला दिलं आहे. नागपूरला तर अनेक अशा संघटना आहेत. अशीच आमची एक छोटीशी संघटना आपली जनमंगल समूह. या समूहाने विशेषतः स्त्रियांसाठी काम केलं आहे. अर्थात फक्त स्त्रियांसाठी असं चुकूनही म्हणणार नाही. स्त्री ही वात्सल्य, प्रेम, प्रेरणा, शक्ती या सर्वांचं एक अखंड तेवणारं तेजस्वी स्वरूप, यांना मार्गदर्शन व्हावं, त्यांच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल पूर्णपणे बाहेर यावं, यासाठी हा सारा खटाटोप. कारण त्यांच्या हातूनच पुढची भारताची समृद्ध पिढी घडणार आहे. या जनमंगल समूहाची स्थापना जवळपास 25-27 वर्षापूर्वी माननीय शिरीष सर आणि ॲडव्होकेट वर्षाजी माडगुळकर यांनी केली आणि सुरुवातीला 4 पानांचा अंक हा प्रकाशित होत होता. ज्यावेळी माझ्या सोसायटीत, मी सध्या पुण्याला राहते, माझ्या सोसायटीतल्या एका मुलीने, म्हणजे ती आता 2 मुलांची आई आहे, तिने सांगितलं की मॅडम, मॅडम नाही, तिथे मला मॅडम म्हणून कोणी ओळखत नाही, आंटी म्हणतात, आंटीजी, आमच्या
घरी मी लहान असताना जनमंगलचा हा अंक 4 पानाचा येत होता, तर मला एकदम असं वाटलं की आपल्या जवळचं कोणीतरी भेटलं. कारण मधला प्रवास हा आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही तो सरांच्याच तोंडून ऐकतो आणि भारावून जातो की किती कष्ट केले आहेत या दोघांनी पण हा समूह उभा करण्यासाठी. झाडावरून ओघळतो प्राजक्त, त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की येस, या ओळी आपल्याला सलील सरांच्या चंद्रकांत देसाईंच्या सुपरिचित आहेत, चंद्रकांत गोखलेंच्या. हां, तर सर बोलता बोलता थोडासा संधी जर मिळाली आणि 15-20 मिनटं एकत्र जर बसलो तर सर अनेक आठवणी सांगतात. म्हणजे थोडक्यात मैं तो अकेला ही चला था, जानिबे मंजिल के तरफ, लोग साथ आते गए और कारवा बन गया, असं वाटतं आता मला. कारण जवळपास 600 लेखक इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत आणि वाचक आपल्याशी जोडले आहे. ज्या वेळेला एक लेखक जोडला जातो ना, तेव्हा कमीत कमी म्हणजे माझं कुटुंब, आता माझं कुटुंब जरा जास्त मोठं आहे, म्हणजे 100-1 माणसांचं जवळच्या, अगदी ब्लड रिलेशन्स मिनिमम आहे. पण असं निदान 10 माणसं तर असतात एका कुटुंबात. त्यामुळे एक लेखक जर जोडला गेला तर निदान 10 माणसं जोडल्या जातात. त्यामुळे तुमच्यातला प्रत्येक जण किती महत्त्वाचा आहे. म्हणजे आपणच स्वतःची पारख कधीतरी करावी की मी काय काय करू शकतो, मी किती लोकांमध्ये विचार प्रवर्तन करू शकतो. कारण सरांनी सकाळी सांगितल्याप्रमाणे लेखणी ही तलवारीपेक्षा लय भारी असो. आणि जेव्हा स्त्रिया आहेत सोबत त्यावेळेला तर दवाओं का जब असर नहीं होता है तो वो नज़र उतारती है और इर्द गिर्द उसके सिर्फ एक ही चीज़ घूमती है और वो है मेरा बच्चा. माझ्या मुलांना आपण कसं चांगलं काही देऊ शकतो हे प्रत्येक आईला वाटतं. आणि मग ती फक्त स्वतःच्या मुलांमध्ये ते लहान मूल शोधत नाही, तर मग ती टीचर असेल तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलांमध्ये शोधते आणि काहीतरी त्याच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करते. लेखक मुळातच सुसंस्कारित असतो असं मला तरी वाटतं आणि मला वाटते सर्वांचं त्याला अनुमोदन असावं. आणि त्याचे विचार त्याच्या लेखणीत उतरतात, ते विचार लहान मुलांपर्यंत पोहोचतात. आणि याच उद्देशाने आपण जे दिवाळी मासिकांचं उद्घाटन केलं, तर खास विशेषतः दिवाळी इंग्लिश अंक तर हा खास छोट्या मुलांसाठीच आपण चालू केला आहे. आणि मला कांचनताई, मला खूप आनंद झाला की मागच्या वर्षी आदरणीय नितीनजी गडकरी सरांनी या अंकाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या शुभेच्छा आम्ही बॅक पेज, कव्हर पेजवर छापल्या होत्या. एवढा मोठा बळकट आधार जर आम्हाला असेल ना, तर हे 6 वर्ष काय, आम्ही पुढची कैक वर्ष, 600 वर्ष हा अंक चालू राहील, मराठीसुद्धा आणि इंग्लिशसुद्धा. हे पहिला महाराष्ट्र भूषण हा साप्ताहिक जनमंगलला पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार संघाने दिला आणि तेव्हापासून महाराष्ट्र पत्रकार संघाचं साप्ताहिक जनमंगल हे मुखपत्र ठरलं. आज 4 पानाचा अंक जो 70 पानापर्यंत गेला आहे, तो अनेक घरी जातो आहे. तो आपण त्याला ई स्वरूपात पब्लिश करतो आहे. फेसबुकवर तो अवेलेबल आहे. जे आपले सभासद आहेत ते तर वाचू शकतातच, पण इतरही लोक तो अंक वाचू शकतात. आणि जो इंग्लिश अंक आहे तो दर महिन्याला घरापर्यंत पोहोचवला जातो. फक्त चांगलं साहित्य, सकस साहित्य, राष्ट्रवादी विचार रुजवणारं साहित्य, चांगली पिढी घडवणारं साहित्य जनमंगल समूह निर्माण करत नाही, तर या साहित्याचं, या लिहिण्याचं पुस्तक बनावं यासाठी लोकव्रत प्रकाशन सरांनी व मॅडमनी सुरू केलं. आणि आजपर्यंत लोकव्रत प्रकाशनांनी 500 पेक्षा कितीतरी जास्त, म्हणजे मला वाटते 1000 पर्यंत आकडा जाईल,
पुस्तकं प्रकाशित केली आहेत. सर्व दर्जेदार पुस्तकं आहेत. अनेक पुस्तकांना आणि जनमंगलच्या अनेक सभासदांना पुरस्कार मिळालेले आहेत. भैरवीजी, आदितीजी, विजयाजी आणि सिद्धीजी यांना नुकताच यावर्षीचा पुरस्कार मिळाला आहे. अपेक्षा आता एवढीच आहे की लेखकांनी स्वतःमधलं जे स्वत्व आहे ते जिवंत ठेवावं. AIचा अतिरेक वापर न करता, कुठूनही कल्पना उसण्या न घेता माझ्या कल्पना मी मांडेन आणि त्यासाठी मी हेल्दी राहीन आणि हेल्दी साहित्य निर्माण करीन अशी अपेक्षा ठेवूया. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद वैष्णवीजी. सकस साहित्य निर्मिती व्हावी हा जो आपण विचार व्यक्त केला तो अत्यंत सार्थ आहे आणि या सकस साहित्य निर्मितीसाठी तसेच सक्षम आणि आदर्श व्यक्तिमत्व आपल्यासमोर हवे असतात आणि म्हणूनच अशा व्यक्तिमत्वांचा गौरव हा आजच्या कार्यक्रमाचा विशेष उद्देश आहे. आपण दरवर्षीच दिनकरराव किन्हीकर स्मृती जनमंगल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देत असतो. त्यानिमित्ताने आपण यावर्षी हा पुरस्कार सखी ढाक यांना देणार आहे. सखी ढाक यांची निवड आणि त्यांचा परिचय यासाठी मी मोहिनीजी हेडाऊ यांना इथे आमंत्रित करते. नमस्कार. सर्वप्रथम मी जनमंगल समूहाचे आभार मानते की त्यांनी या पुरस्कारासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आमचे बाबा स्वर्गीय दिनकरराव स्मृती पुरस्कार आम्ही गेल्या 3 वर्षापासून देत आहे आणि हे 4थे वर्ष आहे. या पुरस्काराची मागची भूमिका म्हणजे असं की आम्ही 4घी बहिणी आहोत आणि आमच्या बाबांनी आम्हाला खूप सजगतेने आणि चांगल्या तऱ्हेने वाढवलं. म्हणजे आमचे बाबा म्हणजे खूप मोठे राजकारणी होते, लीडर होते, विचारवंत होते अशातला भाग नाही. ते PWDमध्ये ऑफिसर होते, पण त्यांचं वाचन खूप छान होतं आणि त्यांनी एक आम्हाला सामाजिक भान दिलं. कारण की त्यांचं खूप गरिबीतून शिक्षण झालेलं होतं आणि ते RSSच्या कार्यालयात राहून शिकले आणि त्यामुळे जेव्हा त्यांना नोकरी लागली तेव्हा त्यांनी जसं जमेल तसं गरजूंना मदत केली. त्याचप्रमाणे जेव्हा बाबा रिटायर झाले तेव्हा त्यांनी RSSचं 2 वर्ष पूर्णवेळ म्हणून काम केलं. आणि एक मला अभिमानाची गोष्ट अशी वाटते की बाळासाहेब देवरसांच्या सेवेत माझे बाबा 2 वर्ष होते आणि बाबा गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या प्रित्यर्थ काही करावं असं जेव्हा मनात आलं आमच्या बहिणींना, तेव्हा असं वाटलं की बाबांनी जे आम्हाला सामाजिक भान दिलं तर असं समाजात जे कोणी चांगलं काम करतं त्यांच्यासाठी आपण पुरस्कार जाहीर करूया. हा पुरस्कार म्हणजे इट्स अ टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स सोसायटी. म्हणजे खूप मोठी रक्कम आहे अशातला भाग नाही आहे, फक्त ही आमच्या सामाजिक कृतज्ञता त्याद्वारे व्यक्त होते. तसं पाहिलं तर या संस्था आहे, संस्थांना जाऊन आपण डोनेशन देऊ शकतो, परंतु या पुरस्काराच्या मागची भूमिका अशी आहे की त्यांना इथे बोलावं, जनमंगलचं व्यासपीठ त्यांना मिळालं आणि त्यानिमित्ताने इथे जे लोक येतील तेव्हा त्यांना त्यांच्या कामाचा परिचय होईल आणि त्यांच्या कामापासून प्रेरणा मिळेल असा या मागचा उद्देश आहे. या पुरस्कारामध्ये असं आहे की पहिल्या वर्षी आम्ही भाग्यश्री देशपांडे यांना हा पुरस्कार दिला. आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता आपलं गव्हर्नमेंट रन करत आहे तर त्यांनी 8 वर्षापासून ती पॉलिसी चालवली होती. म्हणजे त्या पॉलिसीच्या भरहुकमच त्यांचं शिक्षण सुरू होतं. त्यांचं वर्धेजवळ छोटंसं असं शाळा आहे, ते शेतकरी मुलांना फील्डवर्क अक्षरशः फील्डमध्ये जाऊन शिकवतात. तर व्यावहारिक शिक्षणावर त्यांचा भर आहे. तो पुरस्कार पहिला त्यांना दिला गेला. दुसरा पुरस्कार आम्ही गुंजन गोळे म्हणून दिला, तर त्या अनाथ आश्रम चालवतात अमरावती इथे. आणि तिसरा पुरस्कार हा आम्ही वैशालीताई देशपांडे यांना दिला की ज्या वनवासी भागामध्ये काम करतात. वनवासी विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांचे वसतिगृह आहे. संपूर्ण भारतभर त्यांचं काम चालतं आणि आदिवासी जो आपण म्हणतो आयसोलेटेड आहे त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं असं त्यांचं काम आहे. आजच्या या 4थ्या पुरस्काराच्या मानकरी आहेत सखीताई. त्यांचं कौतुक खूप करावं असं आहे की जेव्हा त्यांचं म्हणजे आपण जेव्हा पुरस्कारासाठी जेव्हा नाव विचार करतो आपल्या ओळखीच्यांना, मैत्रिणींना, तेव्हा माझीच एक मैत्रीण म्हणजे बाल आणि महिला कल्याण अधिकारी आहे. तेव्हा त्यांना समाजात चांगले काम करणारे लोक माहिती असतात. तेव्हा त्यांनी आम्हाला 3-4 नावं सुचवले. आम्ही यांच्या प्रोजेक्टला जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांचं आम्हाला खरं काम कळलं. त्यांचे मिस्टर खुशाल सर पण इथे आलेले आहेत. बेसिकली जे आपण म्हणतो की सामाजिक मूल्य कसं रुजतं की त्यांची आई अंगणवाडी सेविका होती आणि खुशाल सर MA BEd झालेले आहे. आणि आपण जे म्हणतो की शिकता शिकता कमवावं, तसे त्या याचे शिकत
म्हणजे कमवत ती शिकले. ते म्हणाले मी एका हॉटेलमध्ये काम करत होतो आपल्या इथे यशवंत स्टेडियमपाशी, तिथे किती भिकारी दिसतात, तर सगळे म्हणायचे की पाव द्या खायला, काही हे द्या. ते म्हणे तू शिक मग तुला देईल, एली तुला पाव देईल, बिली तुला ज्यूस देईल, असं करून त्यांनी सुचवलं. आता आपण असं वाटतं आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये राहतो, सगळीकडे शहरी भाग आहे, पण बेसाड किंवा मानेवाड रोड हा आपला नागपुरातला भाग असून तिथे आदिवासी वस्ती आपल्याला माहिती नव्हतं. नागपूर आणि नागपूरच्या आसपासच्या 15 आदिवासी वस्त्यांमध्ये ते काम करतात. भारतातली पहिली आदिवासी मुलींची क्रिकेट टीम त्यांनी उभी केलेली आहे. म्हणजे इतकी कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या प्रोजेक्टला भेट द्यायला गेलो तेव्हा मोठा हॉल होता, तिथे त्यांनी अंड्यांचे क्रेट्स आणले होते. म्हणजे नुसतं त्यांना फिजिकल ट्रेनिंग बरोबरच त्यांचं न्यूट्रिशनसाठी त्यांनी एक डायटिशियन पण नेमलेला होता. म्हणजे जे करायचं ते उत्तमच करायचं असं त्यांचं हे आहे. आणि त्यांची जरी समाजसेवेचं व्रत घेतलं तरी सखीनी लग्नानंतर त्यांची ती खरी सखी बनली, खरी सहचरणी बनली. रामेश्वरी या भागामध्ये जिथे त्यांनी काम सुरू केलं तिथे म्हणजे असे गुत्ते चालतात दारूचे, तर तिथले लोक खूप व्यसनाधीन आहेत आणि मुलं मुली शिक्षण घेत नाही, भीक मागतात. तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शिक्षणाचं काम केलं. 1 रुपयाची शाळा त्यांनी सुरू केली. 1 रुपयात काही होत नाही, पण ते एक सिम्बॉलिक आहे, ते मुलांना घेऊन शिकवायचे. त्यानंतर ज्या मुली मोठ्या होत्या त्या भीक मागायच्या, तर त्याकरता त्यांनी त्यांच्याकरता बुटीक काढलं की आम्ही तुम्हाला शिवणकाम शिकवतो आणि जे तुमचा ऑर्डर मिळतील त्याचे सगळे पैसे तुमचे. पण त्यांनी ज्या पगारदार ज्या ठेवल्या होत्या त्यांना एवढी कळकळ नव्हती. मग शेवटी सखीने सगळं शिक्षण घेतलं शिवणकामाचं आणि ती बुटीक चालवते. तिथल्या मुलींना रोजगार निर्माण केला. म्हणजे जे भीक मागणाऱ्या मुलांपासून स्वतःच्या पायावर उभं करण्याचं जे पुनर्वसनाचं कार्य आहे हे आज खूप मोठं आहे. आपण जे सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतो, म्हणजे स्वतःचा रोजगार निर्माण करावं, ते काम या दोघे दाम्पत्य करतात. हे मला खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि जेव्हा मी त्यांच्याशी बोलताना विचारलं की सगळे आपल्यासारखे मध्यमवर्गीय कुटुंबातले, कधी पैशाची अडचण भासते का, कारण की नुसते पगारातून हे करतात, एखाद वेळेला कोणी डोनेशन दिलं तर दिलं, पण ग्रँड अशा कामांना नाही आहे. तर ती असं म्हणाले की देवाच्या कृपेने काही कमी नाही आहे, घरी शेती आहे, ॲटलिस्ट आम्ही उपाशी राहत नाही, धनधान्य मिळतं. म्हणजे इतकं आपण म्हणतो की आजकाल जमाना असा ईर्ष्येचा आहे, असूयेचा आहे, त्या जमान्यामध्ये इतक्या समाधानाने जगणं आणि त्याचप्रमाणे समाजाप्रती भान ठेवणं हे मला खूप कौतुक करावं असं तिचं आहे. या दोन्ही दाम्पत्याचं कौतुक करावं असं आहे आणि म्हणून हा मी पुरस्कारासाठी निवड केली यांची. या पुरस्कारामध्ये आम्ही असं की 4 बहिणी आहोत, माधुरी साकुळकर, माणिक पळसकर, मनीषा उपासनी आणि मोहिनी मेहेडव, असं आम्ही 4 बहिणी म्हणून देतो. यावर्षीचा पुरस्कार मनीषा उपासनी यांनी दिलेला आहे. त्या डोंबिवलीला असतात, त्यांचं येणं जमलं नाही, तर आज आपण माननीयांच्या हस्ते त्यांचं पुरस्कार वितरण करूया. तर मी सखीताईंचं अभिनंदन करते आणि जनमंगल समूहाचे आणि विशेषतः वर्षा मॅडम आणि शिरीष सरांचे खूप आभार मानते की त्यांनी आमची कल्पना उचलून धरली आणि नेहमी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यामुळे त्यांची मी ऋणी आहेत. धन्यवाद. दिनकरराव किन्हीकर स्मृती प्रित्यर्थ जनमंगल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आपल्याला आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे की माननीय सखी ढाक यांना देण्यात येतोय. तेव्हा मी मान्यवरांना विनंती करते, कांचनताई, आशाताई, की आपण हा पुरस्कार देऊन सखीताई यांना गौरवान्वित करावं. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन हा सन्मान करण्यात येतोय. मानपत्राचं वाचन इथे करण्यात येणार आहे. मानपत्र. माननीय सखी खुशाल ढाक, आपण कृतज्ञतापूर्वक रंजल्या, गांजल्या आणि वंचित जनतेच्या सेवेचे व्रत स्वीकारले आहे. आपणासारखे जनसेवाव्रती आधुनिक युगातील संतच आहेत. अशा निस्पृह कार्यकर्त्यांच्या यादीत आपले नाव हे एक अग्रणी आणि प्रेरणादायी नाव आहे. सामाजिक जनमंगल परिवार आणि लोकव्रत प्रकाशन पुणे संपादक मंडळाने जनमंगल सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी आपली निवड अतिशय अभिमानाने केली आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन. दिनांक 30/11/2025 रोजी सामाजिक जनमंगल परिवार आणि लोकव्रत प्रकाशन पुणे यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता आणि पुरस्कार सोहळ्यात आपणास दिनकरराव किन्हीकर
स्मृतिप्रित्यर्थ जनमंगल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार गौरवपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. तळागाळातील महिलांना स्वावलंबी बनवण्याचे आपले कार्य अत्यंत मोलाचं आहे. आपला 1 रुपयाची शाळा हा अभिनव उपक्रम बालकांवर शिक्षणाखेरीज मूल्यांचा आणि तत्वांचा संस्कार केला आहे. समाजात मागे राहिलेल्या प्रत्येकाने उन्नयन करण्याची आपण जी कटिबद्धता दाखवली आहे ती खऱ्या समाजसेवेचा मापदंड आहे. आपल्या या अनमोल प्रेरणादायी कार्याबद्दल सामाजिक जनमंगल परिवार कृतज्ञतापूर्वक आपला गौरव करीत आहे. आपल्या भविष्यातील प्रत्येक उपक्रमाला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. दिनकरराव किनीकर स्मृती प्रित्यर्थ जनमंगल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माननीय सखीताई ढाक यांचे मनपूर्वक अभिनंदन. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यावर्षी आपण यशस्विनी ही विशेष मालिका घेतली होती आणि हे विशेष पुरस्कार यंदाच्या वर्षी दिले जात आहेत. तेव्हा त्या यशस्विनी मालिकेबद्दल, त्याच्यात सहभागी असणाऱ्या यशस्विनींबद्दल सांगण्यासाठी आणि त्या मालिकेची अनुभूती आपल्याशी शेअर करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते आहे भैरवीताई देशपांडे यांना. तत्पूर्वी आपण सखीजी ढाक यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. मला तसं बोलता येत नाही, काम करता येते. माझा इथे सत्कार झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचा. थँक्यू. सब कुछ करके रहे अकर्ता वही समज लो सात्विक कार्यकर्ता. आणि खरोखर सात्विक कार्यकर्त्याचा आपण इथे सत्कार केला आहे, यापेक्षा मोठा आनंद नाही. असेच लोक समाजाला खरे प्रेरणा देणारे असतात. यानंतर जनमंगलची जी आपली यशस्विनी मालिका झाली होती त्याबद्दल सांगण्यासाठी मी इथे आमंत्रित करते भैरवीताई देशपांडे यांना. मंडळी नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आजच्या या यशस्विनी मालिकेतल्या सगळ्या सत्कारमूर्ती, त्यांचे कुटुंबीय, खरं म्हणजे माझे कुटुंबीय म्हणायलाही हरकत नाही, कारण हे स्नेहमिलन आहे आणि सकाळपासनं स्नेहाची अनेक वेगवेगळी रूपं आम्ही बघतो आहे. स्नेह वृद्धिंगत होताना बघतो आहे, एकमेकींसाठी एकमेकींचं थांबणं बघतो आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे खरं म्हणजे हा आहे यशस्विनी या मालिकेचा एक सन्मान सोहळा म्हणूया आपण. काय याच्या मागची भूमिका होती किंवा का आपण याचं आयोजन केलं होतं. खरं म्हणजे साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशन या दोन्ही संस्था या साहित्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत. पण साहित्य जेव्हा आपल्याला भेटतं तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या रूपांनी भेटतं. हा सन्मान आहे कलेचा, हा सन्मान आहे ललित कलांचा. त्यामध्ये साहित्य असेल, त्या म्हणजे कुणी गझलकार आहेत, आमच्या ज्या यशस्विनी आहेत, कुणी कीर्तनकार आहेत, कुणी अतिशय उत्कृष्ट अशा कुंचला चालवण्यात तरबेज असलेल्या कुंचला सम्राज्ञी आहेत, कुणी निरूपणकार आहेत. मंडळी, समाजासोबत जगताना म्हणा किंवा समाजासोबत चालताना आपल्याला या सगळ्यांचीच आवश्यकता असते. या सगळ्यांना सोबत घेऊन आपण चालत असतो. आपली जी देवाणघेवाण आहे किंवा जेव्हा आपण एखाद्या अभिरुची संपन्न समाजाची व्याख्या करतो तेव्हा त्या व्याख्येमध्ये आपल्याला कुठल्याही ललित कलेला टाळून चालत नाही. प्रत्येक कलेचा सन्मान म्हणजे मुळात मी तर हे म्हणेन की ईश्वराने आपल्याला कुठली तरी देणगी देऊन या पृथ्वी तलावर पाठवणं हाच एक फार मोठा आशीर्वाद आहे. आपल्याजवळ काय आहे ते ओळखून त्याला जगासमोर आणणाऱ्या या यशस्विनी आहेत. जर तुम्ही यांच्यापैकी कुणालाही या सभागृहाबाहेर कधी भेटाल
तर त्या तुम्हाला कधीच सांगणार नाहीत की मी कुंचला सम्राज्ञी आहे किंवा मी गझल सम्राज्ञी आहे, असं कोणीच सांगणार नाहीत. म्हणजे तशा त्या आपल्यासारख्याच आहेत, असं खूप वेगळं असं काही नाही त्यांच्याकडे. पण एक गोष्ट त्यांना सगळ्यांपासून वेगळी करते, त्यांनी निवडलेली वाट. यशस्विनी हा जो शब्द आहे, या शब्दातच हे अधोरेखित झालेलं आहे की यांना यश मिळालेलं आहे. मला हे सांगायची अजिबात आवश्यकता नाही की यश मिळवणं ही गोष्ट इतकी सहज नाही. त्यामुळे हा जो सन्मान आहे, हा सन्मान त्यांनी निवडलेल्या वेगळ्या वाटेसाठी, त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आहे. साप्ताहिक जनमंगलच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे वेगवेगळे ऑनलाईन उपक्रम घेत असतो. म्हणजे मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटेल की त्यात एकदा कांचनताई गडकरी यांचीसुद्धा मुलाखत साप्ताहिक जनमंगलच्या व्यासपीठावर मी आणि अदितीजींनी घेतली होती. तर अशा अनेक मुलाखती, वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्र, जसं मध्ये आम्ही एक खुले व्यासपीठ नावाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला होता लोकांचा. वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यामध्ये चर्चा, अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता. याच वाटचालीत मनात असा विचार आला, म्हणजे सगळ्यांचा, आमच्या कुटुंबाचं एक फार चांगलं आहे, जे मला वाटतं आजकाल कुटुंबांमधनं थोडंसं मागे जात आहे. एकाने कोणीतरी सुचवलं की बाकी सगळे त्याला पाठिंबा देतात, त्याला प्रोत्साहन देतात आणि त्याच्यासोबत काम करायलाही तयार असतात. तेव्हा विचार असा आला की आपल्याच कुटुंबातल्या, आत्ता आम्ही निवडलेल्या या ज्या यशस्विनी आहेत, या खरोखर आमच्या कुटुंबातल्याच आहेत. त्यातल्या एक माननीय नेहाताई मुंजे या तर साप्ताहिक जनमंगलच्या संपादक आहेत. पण मग आपल्या लोकांचं कौतुक कोणी करायचं? आपल्या लोकांची कला, आपल्या लोकांमधला जे गुण आहेत त्यांचे, ते कधी पुढे येणार? त्या विचारातून या कार्यक्रमाची खरं म्हणजे निर्मिती झाली आणि त्याला खूप छान प्रतिसाद सगळ्यांचा मिळाला. म्हणजे त्या आत्ताही आमच्या पेजवर या सगळ्या कार्यक्रमांचे व्हिडिओज आहेत. तर या सगळ्यांच्या गुणांविषयी मी जर बोलत बसले विस्तृत, तर मला वाटतं कार्यक्रमाला फारच म्हणजे लांबेल तो कार्यक्रम. त्यामुळे आपण त्यांच्याकडून ऐकूया की त्यांच्या जीवनात किंवा त्यांच्या आयुष्यात नेमका त्यांनी निवडलेला मार्ग कुठला आहे, नेमका त्यांनी निवडलेला पर्याय काय आहे. खरं म्हणजे आज इतक्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधींमधून एखादी युवती जेव्हा हे ठरवते की मला कीर्तनातच काम करायचं आहे, कीर्तनाच्या क्षेत्रातच मला सेवा द्यायची आहे, तेव्हा मला वाटतं की ही फारच मोठी आणि वेगळी अशी विचार करणारी व्यक्ती असते. तर अशा या व्यक्तींचा हा सत्कार आहे. मंडळी, हा सत्कार फक्त साप्ताहिक जनमंगलच्या व्यासपीठावरून होतो आहे, पण हा सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीनं आहे. त्याचबरोबर मला इथे आवर्जून उल्लेख करायला आवडेल सखी जी ढाक यांचाही. त्यांनी निवडलेल्या वेगळ्या वाटेसाठी आणि त्यांचा साधेपणा, म्हणजे अदितीने जे त्यांचं वर्णन केलं ते खरोखर त्यांना अगदी चपखल बसेल असं वर्णन आहे की मला बोलता येत नाही, म्हणजे मला काम करता येतं, मला बोलता येत नाही, हे सांगणंसुद्धा किती प्रांजळपणाचं असू शकतं ते आत्ता आपण अनुभवलं. तर आमच्या या सगळ्या यशस्विनींना तुम्हा सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा लाभू द्या, हीच तुमच्याकडे प्रार्थना आहे. त्याचबरोबर ही आशा व्यक्त करते की अशा अनेक नवनवीन यशस्विनी समाजात निर्माण होत राहोत आणि यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा मिळो आणि प्रत्येकीनं कुठली तरी वेगळी वाट जोखण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्या सगळ्यांचं कौतुक निश्चितपणे आपण करायला हवं. मंडळी, बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण तुर्तास आपण या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया आणि कार्यक्रमाला पुढे नेऊया. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद भैरवीताई. खरोखर यशस्विनी आज आपल्यात उपस्थित आहे आणि आपण त्यांचा गौरव करतोय. हा एक सुंदर असा भाग्ययोग आहे. हा गौरव आहे उत्तुंग गुणांचा, हा गौरव आहे निरंतर साधनेचा, हा गौरव आहे तेजस्वी व्यक्तिमत्वाचा आणि हा गौरव आहे प्रेरक अशा यशोगाथेचा. तेव्हा आपल्या या यशस्विनींचा आता आपण पुरस्कार देऊन गौरव करूया. सर्वप्रथम मी आमंत्रित करते अंजलीताई उमाळकर यांना, ज्यांनी निरूपण सेवा दिलेली आहे.
समर्थ भक्त आहेत आणि सातत्याने त्या दासबोधावरती प्रवचनं, व्याख्यानं आणि निरूपण करत असतात. त्यांना आपण निरूपण साम्राज्ञी असा किताब देऊन गौरवित आहोत. त्यांचं परिचय आणि मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी अपर्णाताई चांदोरकर यांना इथे आमंत्रित करते. माननीय अंजली उमाळकर, आपली साप्ताहिक जनमंगल परिवार व लोकमत प्रकाशन पुणे संपादक मंडळाने जनमंगल यशस्विनी या साहित्य कला पुरस्कारासाठी अतिशय अभिमानाने निवड केली आहे. आपले अभिनंदन. दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी साप्ताहिक जनमंगल परिवार आणि लोकमत प्रकाशनाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात आपल्याला निरूपण साम्राज्ञी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. समर्थांची शिकवण जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी आपण निरूपणाचा सेतू बांधलात. निस्वार्थ समाज प्रबोधनाने आपले हे योगदान अनमोल आहे. निरूपणाच्या माध्यमातून होणारा आपला भक्तिमार्गावरील प्रवास आनंददायी व्हावा या शुभेच्छा. व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती आदरणीय कांचनताई, शिरीष सर आणि आशाताई आणि सगळ्या जमलेल्या भगिनी माझ्या, साप्ताहिक जनमंगल या फेसबुक पेजच्या माध्यमातून दासबोधाचे निरूपण ऐकणाऱ्या समस्त श्रोतेवर्गांच्या हृदयस्थ परमेश्वराला साष्टांग दंडवत. हे वाक्य मी 2.5 वर्ष म्हणत होते. प्रत्येक आठवड्याला हे वाक्य म्हणायचे आणि हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागले मी कुठे प्रवचनाला गेले तर कधी कधी हेच म्हणेल की काय, कारण त्यावेळेला तेवढं भान ठेवावं लागतं की आता आपण दुसरीकडे प्रवचन करत आहे. पण फार सुंदर एक कोविडच्या काळामध्ये हा मला अनुभव दिलेला आहे. ही अनुभूती मिळाली आहे. ज्या वेळेला आपण अंतर्मुख व्हायला हवं त्यावेळेला आपण अंतर्मुख झालेलो आहे. कोविडच्या काळामध्ये मला एकदम सुंदर एक असं ध्येय किंवा वाट या जनमंगलने दिली. माझी बहीण, धाकटी बहीण श्रेया सरनाईक, ती म्हणे अंजुताई कर ना, तू नाहीतरी दासबोधाचा अभ्यास आहे तुझा, पण अभ्यास असणं आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे फार मोठं काम जनमंगलने माझ्यासाठी केलेलं आहे. असे अभ्यास असणारे खूप आहे, पण त्यांना अशी संधी मिळवणारे खूपच कमी आहेत. ही संधी मला जनमंगलने दिली, त्याच्यामुळे त्यांचे खरंच शतशः आभारी आहे मी. आणखी काय सांगू, खूप प्रेम दिलं, खूप अभ्यास केला, खूप ध्यास दिला, मैत्रिणी मिळाल्या. आणि आताही सुद्धा जनमंगलनी मी 1 वर्ष झालं साधारण मी या फ्लोमधून थोडी बाहेर पडलेली आहे. याचं कारण थोडीशी तब्येतही म्हणा किंवा मी दुसरा विषय माझ्या डोक्यात होता पण तो अजून इम्प्लिमेंट झाला नाही असं म्हणून म्हणा. पण पुढच्या वर्षी मी तुम्हाला अगदी शब्दावर सांगते की मी येणारच आहे आणि नवीन विषय घेऊन येईल. काहीतरी छोटा 10 मिनटाचा, हल्ली रीलचा जमाना आहे. रीलमध्ये अर्धा तास कोणाला काही ऐकायला आवडत नाही. मग 10 मिनटाचं काहीतरी प्रबोधन करायचं आणि लोकांपर्यंत पोचवायचं. सद्विचार सतत पोचवले तर जातात आणि ते ऐकल्याही जातात. ऐकलं की थोडंसं जनमानसामध्ये नाही म्हटलं तरी किंचित का होईना मनात हलचल होते की मला हे असं करायला हवं होतं गड्या, हे माझं चुकलंच का बरं. ही जी मनातली जी काय म्हणतात त्याला थोडीशी सूक्ष्म भावना आहे ती आपल्या प्रवचनाने किंवा आपल्या विचारांनी आपल्यापेक्षा समर्थांच्या विचाराने प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होते. हे सुद्धा फार मला मोठं, माझ्यासाठी मला ते सगळ्यात यशस्वी वाटतं की मी त्याच्यातच फक्त तेवढं मिळवलेलं आहे. BSc मी गोल्ड मेडलिस्ट आहे खरं. नंतर BA कीर्तन शास्त्रमध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे. पण माझ्या यजमानांनी सांगितलं की आपल्याला पैसे मिळवणे हे ध्येय नको आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला नोकरी नाही करायची. मग आता काय असतं ते जरा डोकं जरा हुशार असलं की नको ते आपण खूप सारं चालत राहतं ते. मग अशा वेळेला मग एखादा अभ्यास करत राहायचा. मग सासूबाईंनी हातात ग्रंथ दिला आणि तो ग्रंथ मग मी हातात शेवटपर्यंत ठेवला. एक ग्रंथ मस्तकी धरावा, एकच ग्रंथ मस्तकी धरायचा आणि एकच त्याच्यातली एखादी ओवी किंवा एखादी ओळ अशी एका जीवनाचं आपलं ध्येय किंवा प्रेरणा म्हणून सांभाळायचं.
तसं हा मस्तकी धरला आणि तो मस्तकी धरण्यासाठी कारणीभूत ठरले जनमंगल फेसबुक पेज. त्याच्यामुळे धन्यवाद सगळ्यांना. मी माझे 2 शब्द मी इथेच पूर्ण करते, कारण मी प्रवचनकार आहे, खूप सारे बोलू शकते. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन अंजलीताई. एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणतात, पण अंजलीताई ती ओवी अनुभवताना ती जगता आहेत आणि त्याचंच हे दृश्य स्वरूप आपल्या समोर आलेलं आहे. यांना पुरस्कार देताना खरोखर फार आनंद झाला. आपल्या या यशस्विनी मालिकेतला पुढचा पुरस्कार आहे नेहाताई मुंजे यांना कुंचला सम्राज्ञी. नेहाताईंचं लोभस व्यक्तिमत्व, आर्टिस्टिका आहेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. त्यांच्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी नीताताई खोत यांना इथे आमंत्रित करते. माननीय नेहा मुंजे, आपण व्यासपीठावर यावं. सौ नेहा गिरीश मुंजे यांचा परिचय मला द्यायला सांगितला आहे. खरं तर या माझी मैत्रीण असल्यामुळे त्यांनी मला आधीच सांगितलं की तू जर परिचय देते तू काय देतेस हे बघून मी बघणार आहे, की म्हणजे परीक्षा घेणार आहे तुझी, की तू परिचय कसा देते, मला किती ओळखतेस. मग मी पण प्रयत्न करते आहे. माननीय नेहा मुंजे, MA मराठी, MA समाजशास्त्र, आवड अर्थातच चित्रकला, वाचन, गाणं गायला पण आवडतं आणि अतिशय सुंदर गाणं गाते. ओळखलं की नाही मी? आणि आपल्याला माहिती असेल पुसदला जेव्हा आपलं संमेलन झालं त्यावेळेला अतिशय सुंदर असं गाणं त्यांनी गायलं होतं आणि त्या गाण्यामुळे त्या सगळ्यांच्या मनात जाऊन विराजमान झाल्या होत्या. आर्टिस्टिका ब्रँड हा फार मोठा ब्रँड आहे, ज्या ब्रँडच्या अंतर्गत नेहा मुंजे या कुंचला सम्राज्ञी आहेतच, पण अतिशय सुंदर अशा साड्या ज्यांच्यावर त्या पेंटिंग करतात. कुठे राम आहे, कृष्ण आहे, म्हणजे सगळं अध्यात्म त्यामध्ये सामावलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व परिचित सुपरिचित जेवढे आपल्या कलाकार स्त्री अभिनेत्री आहेत त्या सगळ्यांच्या अंगावर त्यांच्या साड्या दिमाखानं मिरवत असतात. मुख्य म्हणजे ही त्यांची खरी ओळख असल्याकारणाने इथेच न थांबता आपल्याच साप्ताहिक जनमंगलच्याद्वारे तू, मी आणि कॉफी ह्या कविता संग्रहाची निर्मिती झाली. आणि कविता संग्रहाची निर्मिती होण्यामागचं कारण हे होतं की त्या कॉफी पेंटिंग करतात आणि कॉफी पेंटिंगवरून मग कॉफी या विषयावर अनेक आपल्या सखींनी कविता लिहिल्या होत्या आणि त्याचंही मुखपृष्ठ नेहा मुंजे यांनी केलेलं होतं. विद्यार्थी परिषद या त्याच्या सदस्या तर आहेतच, कायमच त्या काम करतात आणि त्यातून त्यांचा सामाजिक दृष्टिकोन पण आपल्याला अनुभवायला मिळतो. आदरणीय कांचनताई इथे आहेतच. संस्कार भारतीमध्ये नेहाताई सर्वांना परिचित आहेत. विविध फॅशन शो होतात, त्यामधल्या ज्या मॉडेल्स आहेत त्या देखील यांच्या ज्या साड्या आहेत, ज्या पेंटिंग केलेल्या असतात त्या घालून रॅम्प वॉक करत असतात आणि बक्षिसं घेत असतात. चित्रकला हा त्यांचा आवडता विषय असल्यामुळे अनेक ठिकाणी जितक्या चित्रकला स्पर्धा झाल्यात त्यांच्या त्या परीक्षक आहेतच आणि असतातच. वेगवेगळ्या संस्थांद्वारे चित्रकला शिबिर आयोजन त्या करत असतात. आत्ताच मध्ये एक अतिशय सुंदर असं चित्रकला शिबिर खास स्त्रियांसाठी त्यांनी आयोजन केलेलं होतं आणि त्यामुळे अनेक स्त्रियांना या कलेतून पुढे आपला व्यवसायही करता येतो. म्हणजेच एक अतिशय ग्रेट अशी उद्योजिका म्हणून आपण त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया. कॉफी पेंटिंगच्या बाबतीत एक थोडंसं पटकन सांगते आणि मग मानपत्र वाचते. माननीय आदरणीय आपणा सर्वांना असलेले दत्ताजी डिडोळकर यांचं त्यांनी कॉफी पेंटिंग केलेलं होतं. कुसुमाग्रजांचं केलं होतं. स्वामी विवेकानंद, आदरणीय सुधा मूर्तीजी, देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण कुटुंब, या कुटुंबाचं देखील त्यांनी कॉफी पेंटिंग केलेलं होतं. अहिल्याबाई होळकरांचं आणि खरं तर नुकतंच निधन झालेल्या शुभांगीताई भडभडे लेखिका यांचं देखील कॉफी पेंटिंग त्यांनी केलं होतं.
अतिशय उत्स्फूर्तपणे ते रेखाटन होत असतं आणि त्या रेखाटनातून ते चित्र आणि व्यक्तिमत्व जिवंत होत असतं. हा एक सुंदर असा अनुभव त्यांच्या कॉफी पेंटिंगमधून होत असतो. अनेक चित्रकला स्पर्धा प्रदर्शनांचे उद्घाटक म्हणून त्या जात असतात आणि खरं तर संपूर्ण पेंटिंग हे भारतीय कलांचं दर्शन दाखवणारं असावं हा त्यांचा ध्यास आहे आणि या ध्यासासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. मानपत्र वाचते. मानपत्र वाचनापूर्वी मी मान्यवरांना विनंती करते की नेहाताईंना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवान्वित करावं. मानपत्र नेहाताई हातामध्ये ठेवायचं आहे, ते सर्वांना दिसू द्या. त्याच्यावरचे अक्षरं शेवटच्या खुर्चीपर्यंत जाणार नाही म्हणून हे मानपत्र वाचते मी, तेव्हा ते मानपत्र आपल्या हातात असू द्या. माननीय नेहा मुंजे, आपली साप्ताहिक जनमंगल परिवार व लोकव्रत प्रकाशन पुणे संपादक मंडळाने जनमंगल यशस्विनी या साहित्य कला पुरस्कारासाठी अतिशय अभिमानाने निवड केलेली आहे. आपले मनापासून अभिनंदन. दिनांक 30/11/2025 रोजी साप्ताहिक जनमंगल परिवार आणि लोकव्रत प्रकाशनाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात आपल्याला कुंचला सम्राज्ञी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. कलेच्या प्रांगणात आपण बहुमूल्य असे योगदान दिलेले आहे. याचबरोबर आपण सामाजिक राष्ट्रीय चळवळीसाठी कार्यकर्ता म्हणून भरीव योगदान दिलेले आहे. कलेच्या माध्यमातून होणारा आपला हा प्रवास आनंददायी व्हावा ह्याच शुभेच्छा. आपल्या कुंचल्यांनी आणि रंगांनी कोऱ्या कागदावरती जादुई विश्व साकारणाऱ्या नेहाताईंचं खूप खूप अभिनंदन आणि या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. नेहाताई. नमस्कार सर्वांना. खूप आनंद होत आहे. पुरस्कार किती आनंदाची आणि खूप छान गोष्ट असते ना. इथे तर खूप जणांना मिळाले आहेत, मला माहीत आहे, मी बऱ्याच जणांना ओळखते इथे, आणि मला आज मिळाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आहे. आपल्या लोकांनी दिलेला पुरस्कार आणि आवडत्या व्यक्तींच्या हातांनी, त्याच्यामुळे आज मला खूप समाधान मिळतं या गोष्टीचं. कारण पुरस्कार सगळ्यांनाच पाहिजे असतात आणि ते मिळाले की आनंद होत असतो, पण खरंच त्याच्या मागे खूप मेहनत असते. पुरस्कार देणारे तुम्हाला वरवरती बघून पुरस्कार देत नाही असा माझा अनुभव आहे. माझं परीक्षण झालेलं आहे भरपूर, तेव्हाच मला पुरस्कार मिळालेले आहेत. प्रत्येकच पुरस्कार घेताना खूप आनंद होतो, पण तो पुरस्कार म्हणजे आई असं म्हणायची की आज तुझा नंबर आला. तेव्हा आम्हाला लहानपणी काय स्टीलचे पेले वगैरे मिळायचे. आज तर किती सुंदर सुंदर मिळाल्यात वस्तू, स्टीलचे पेले, लोटी, असं ताटली वगैरे काही पण मिळायचं. तर आई म्हणायची हा पुरस्कार तुला मिळाला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, ठीक आहे, पण दीदी म्हणायची मला घरी, दीदी तुझी जबाबदारी आता वाढली आहे बरं का. तर आता काम अजून चांगलं मला कसं करता येईल. मी 40व्या वर्षाच्या नंतरच अर्थात हे सगळं सुरू केलं. ज्या काही सगळ्यांनाच जशा अडचणी असतात, जसं काही जे काही प्रॉब्लेम्स महिलांना विशेष करून असतात, प्रत्येकाला काही चांदीचा चमचा नाही मिळत इथे. तसंच मला पण भरपूर अडचणी आल्या. उशिरा का होईना सुरू केलं, पण थांबली नाही, सातत्य मात्र ठेवलं, एवढं नक्की. मग सुरू केल्यानंतर आल्या खूप अडचणी, पण त्याला मात्र जुमानलं नाही आणि करत राहिले. पण स्वतःचा आनंद घेण्यासाठी सुरू करता करता आपल्याला करताना आनंद मिळतो, ठीक आहे, पण आपण जेव्हा दुसऱ्यांना हे शिकवतो त्यांना पण ते आपल्यासारखं यायला लागतं, त्याचा आनंद मला जास्त व्हायला लागला. आणि असं करता करता माझी एक छानशी टीम तयार झाली. त्यांच्या काही अडचणी होत्या की त्या मला मदत करायला लागल्या आणि जवळपास 12-13 मुलींचा ग्रुप जमला. सविस्तर सांगण्याची जागा नाही कारण बरेच कार्यक्रम आहेत, पण मला आवडेल तुम्ही जर यूट्यूबवरती जाऊन
जनमंगलच्या या 7ही यशस्विनींचा जर तुम्ही मुलाखती ऐकल्यात, मुलाखती आम्ही दिल्या, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं. पण कौतुक असं की एक एक प्रश्न असा विचारला आहे म्हणून सांगू सोडलं नाही या लोकांनी. अक्षरशः आपले वगैरे फक्त म्हणण्यासारखे झाले आहेत, पण खरंच परीक्षा घेतली. पण आनंद याच्यासाठी वाटला की आपल्याला कोणीतरी जाणून घेतं आहे, कोणाला तरी वाटतं आहे की यांच्या यशाच्या मागे काय काय आहे, चांगलं वाईट, खरं खोटं. छान वाटलं, डोळ्यात पाणीसुद्धा आलं होतं 2 वेळा. कारण तो पुरस्कार हातात जेव्हा कांचनताईंनी आणि आशाताईंनी दिला तेव्हा पटकीने मागचे ते 10 वर्ष 15 वर्ष डोळ्यासमोर येऊन जातात. पण अच्छा दिन है आज का. खूप आनंद होत आहे, समाधान मिळतं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्या लोकांनी मला दिला हा पुरस्कार, ती जी संस्था आहे जनमंगल आणि लोकमत प्रकाशन, अतिशय छान टीम आहे. ते आपले आहे म्हणून मी कौतुक करते, इथे असं नाही आहे बरं माझ्या बाबतीत. ते खरंच छान आहेत, खूप मेहनत करून पण करतात, मार्गदर्शन करतात. आणि अभिमान वाटतो की ह्या संस्थेसोबत आपण आहोत. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन नेहाताई. असंच तुमच्या कुंचल्यांनी कायम आनंदाचे रंग सगळ्यांच्या जीवनात भरत राहा, या सदिच्छा. श्रोते हो, आता यशस्विनी मालिकेतला पुढचा पुरस्कार आपण देतो आहे कीर्तन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या हरिभक्तीपरायण डॉक्टर अवंतिका टोळे यांना. नवविवाह भक्तींमध्ये कीर्तन हा सगळ्यात प्रभावी असा भक्तीचा मार्ग मानला जातो. कीर्तन हे शास्त्र आहे, त्याच्यात गायन, वादन, निरूपण, कथाकथन अशा विविध कलांचा समुच्चय दिसतो. तर या सगळ्या कलांचा एकत्रित समन्वय कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी साधला आहे त्या कीर्तन साम्राज्ञी पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यासाठी मी त्यांना समोर बोलवते आणि त्यांचा परिचय आणि मानपत्राचं वाचन शिल्पाताई नंदन पवार यांनी करावं अशी विनंती करते. अनेक वर्षांपूर्वी घडलेली दंतकथा वाटावी अशी ही सत्यकथा. अद्भुत सौंदर्य आणि स्वर्गीय सूर एका बालमुखातून गात होते आणि एवढा लहान मुलगा हे गातोय हे कोणाला खरंही वाटलं नसतं. तेव्हा जनमानसातून लोकमान्य उद्गारले, अरे हा तर बालगंधर्व. आणि त्याचं नारायण राजहंस हे नाव मागे पडून बालगंधर्व अजरामर झाले. नियती त्यांच्या तोंडून वदत होती. तशीच शुद्ध बीजापोटी अवतरलेल्या या रसाळ फळाबाबत सुद्धा नियती पुन्हा एकदा उद्गारली, जेव्हा एका पंक्तीमध्ये खणखणीत स्वरात श्लोक ऐकू आले. आणि तेव्हा भागवतकार श्री बाबासाहेब सालपेकर म्हणाले, अरे एवढ्याशा चिमुरडीला संगीताची केवढी जाण, केवढा स्पष्ट आवाज, हिला कीर्तनाच्या रंगी नाचवूया. अवघं विश्व हिच्या कीर्तनाच्या तालावर नाचेल. आणि त्या छोट्या मुलीने सुद्धा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणून ही आज्ञा शिरोधार्य मानली. कारण तेव्हा आज कीर्तन हा एक मनोरंजनात्मक एकपात्री कार्यक्रम चालत होता. ते त्याही वेळेला त्या बालमनाला खटकलं आणि वाटलं, अरे कीर्तन ही तर नवविधा भक्ती, हिला हिची गरिमा प्राप्त करून द्यायची असेल तर आपण टाळ वाजवले पाहिजे, टाळ हाती घेतले पाहिजे. आईकडून स्वर्गीय कल्याणी देशमुख, नावच फार मोठं आहे, यांच्याकडून गाण्याचा वारसा आणि वडिलांकडून आध्यात्मिक संस्कार लाभलेले होतेच, पण स्वतःचं परिश्रम, लखलखती बुद्धिमत्ता यांची जोड दिली आणि हरिभक्तपरायण डॉक्टर सौ अवंतिका टोळे या सध्या मुंबईतील विद्यापीठात कीर्तनशास्त्र विभागात निमंत्रित व्याख्यात्या म्हणून कार्यरत झाल्या. त्यांनी तिरुपतीच्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातून संस्कृत व्याकरणात विद्यावारिधी अर्थात आचार्य PhD ही पदवी प्राप्त केली आहे. तत्पूर्वी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथून MA संस्कृत व्याकरण प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक सुवर्ण पदकांसह प्राप्त केला आहे. त्यांच्यावर बालपणापासूनच आध्यात्मिक संस्कार झाले होते. त्यामुळे शालेय तसंच महाविद्यालयीन जीवनात उज्ज्वल यश प्राप्त करून देखील त्यांनी कीर्तनाचा मार्ग निवडला.
त्यांनी महाराष्ट्रासह बृहन महाराष्ट्रातील विविध शहरात कीर्तन सेवा सादर केली. झी मराठी वाहिनीवर त्यांची अवघाची संसार ही स्त्री संत विशेष मालिका लोकप्रिय झाली. त्या भगवद्गीता, भागवत इत्यादी शास्त्र ग्रंथावर निःशुल्क साप्ताहिक अभ्यास वर्गाचे अध्यापन करतात. विविध वक्तृत्व, गायन, श्लोक, पाठांतर स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिकं प्राप्त केली आहेत. हे त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर वेगळं सांगण्याची गरजच भासत नाही. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे नाट्यसंगीतात त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. साहित्य, तत्त्वज्ञान, कीर्तन इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी निमंत्रित व्याख्याने दिलेली आहेत. आणि या शिरपेचात मानाचा तुरा खोला तो जनमंगलनं त्यांना कीर्तन सम्राज्ञी हा सन्मान बहाल करून त्यावेळी तो सन्मान घेण्याकरता त्यांनी पुढे यावं आणि मान्यवरांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनम्र विनंती करते. या मानपत्राचं मी वाचन करते आहे. माननीय हरिभक्तिपरायण डॉक्टर अवंतिका टोळे, आपली साप्ताहिक जनमंगल परिवार व लोकव्रत प्रकाशन पुणे संपादक मंडळानं जनमंगल यशस्विनी या साहित्य कला पुरस्कारासाठी अतिशय अभिमानानं निवड केली आहे. याबद्दल आपले अभिनंदन. दिनांक 30/11/2025 रोजी साप्ताहिक जनमंगल परिवार आणि लोकव्रत प्रकाशनाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात आपल्याला कीर्तन सम्राज्ञी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. संगीताच्या आणि कीर्तन क्षेत्राच्या प्रांगणात आपण बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे. याचबरोबर आपण सामाजिक राष्ट्रीय चळवळीसाठी पथदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य करत आहात. कीर्तनाच्या माध्यमातून होणारा आपला प्रवास आनंददायी व्हावा याच शुभेच्छा. धन्यवाद. पुनश्च अभिनंदन. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या उक्तीला सार्थ करत आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या कीर्तन सम्राज्ञी अवंतिका टोळे यांना मी विनंती करते की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित समस्त गुरुजन, गुणीजन आणि माझ्या यशस्विनी भगिनींनो, आता सागळ्यांचं कर्तृत्व ऐकल्यानंतर मला गीतेतला एक श्लोक आठवला. कारण मला कुठलेही संदर्भ गीता भागवतात सापडतात आणि ते का सापडतात याचं उत्तर माझी जडणघडणच तशी झाली आहे. मी वयाच्या 2 किंवा 2.5 वर्षाची असताना बडबड गीतं, बालगीतं माझ्या बाबांनी, माझ्या आईंनी मला कधीच शिकवली नाही. मी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार नंतर शिकले. आधी मी वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. तुम्ही सगळ्या एवढ्या कर्तृत्ववती आहात, यशस्विनी आहात. यद्यद विभूतिमत्सत्वं श्रीमद ऊर्जितमेव वा. भगवान म्हणतात या जगात तेजाचं जेही कुठलं छोटीशी ठिणगी दिसते तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. या जगात जेही काही चांगलं दिसतंय तो माझ्या तेजाचा अंश आहे आणि त्या अंशाला वारा घालण्याचा, त्या ठिणगीचं एखाद्या ज्योतीमध्ये रूपांतर करण्याचं कार्य लोकव्रत प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगल करत आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होतो. मला माझ्या वकुबाची पूर्ण जाणीव आहे. कीर्तन सम्राज्ञी हा फार मोठा पुरस्कार आहे, ही फार मोठं पदवी आहे. पण हा खरं सांगू, हा गौरव देवर्षी नारदांच्या परंपरेचा आहे. हा गौरव व्यासमहर्षींचा आहे. हा गौरव शुकमुनींचा आहे. कारण ज्यांची प्रमाणं घेतल्याशिवाय आमचा पूर्वरंग पुढे सरकूच शकत नाही. हा गौरव तुकोबारायांचा आहे. हा गौरव माझ्या माऊलींचा आहे, समर्थांचा आहे, नाथ महाराजांचा आहे. आणि हा गौरव माझ्या आईवडिलांचा आहे. माझ्या आईनं, माझी आई अतिशय निस्पृह, स्वतः आजकालच्या रीलच्या जमान्यामध्ये किंवा स्वतःचंच पुढे घोडं दामटायचं, कला असो अथवा नसो, अशा ठिकाणी समर्पित वृत्तीनं तिने जी गायनसेवा केली
त्याची फळं आज मी भोगते असं मला वाटतं. कारण अशा आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला यावं याच्यासाठी आपलं काय कर्तृत्व असणार, आपण कुठे जन्म घ्यावा, आपले आईवडील कसे असावे, आपल्याला कसे पुढचे जी माणसं आहेत विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत आपला जोडीदार कसा असावा, ह्या गोष्टी आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल मी कुठला गौरव स्वीकारावा, मी तर कृतज्ञ राहणं पसंत करेल. माझे जे पती माझ्यासोबत सदैव सोबत असतात, माझा मुलगा जो त्याच्या अगदी लहान 9 महिन्याचा असतानापासून त्याला ठेवून मी जेव्हा कीर्तनाला जात होते, त्या सगळ्यांचा एकत्रित हा गौरव आहे आणि त्या सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहणंच मी पसंत करेल. कीर्तनकार आहे, एकदा माईक दिसला की वेळेचं भान राहत नाही, पण आज तसं करणार नाही. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक इथे आभार मानते, नवे कृतज्ञता व्यक्त करते. दिलेला जो पुरस्कार आहे तो पुरस्कार त्या बिरुदाला जागण्याचा प्रयत्न किंवा तसा जागता यावं असा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी मला द्यावा, एवढीच तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. खरोखर प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व कीर्तन सम्राज्ञी या पुरस्कारासाठी निवडलं, यासाठी जनमंगल आणि लोकव्रत समूहाला खूप आनंद होतोय. हाच आनंद आपण कायम ठेवूया आणि या मालिकेतला जो पुढचा पुरस्कार आहे तो जाहीर करूया. गझल सम्राज्ञी पुरस्कारांनी आपण सानिकाताई दशसहस्र यांना पुरस्कृत करणार आहोत. त्यांचा परिचय आणि मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी वीणाताई रणदिवे यांना आमंत्रित करते आणि सानिकाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावर स्थान ग्रहण करावं. सानिका दशसहस्र या मूळच्या नागपूरच्या, सध्या त्या बेंगळुरूमध्ये स्थायिक आहेत. शिक्षणाने MA LLB असलेल्या सानिकांचा जीवनप्रवास हा विविध क्षेत्रात काम करत स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. सानिकाजींनी आपल्या व्यावसायिक करिअरची सुरुवात नागपूर येथील महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर प्लांटमध्ये लीगल कोऑर्डिनेटर म्हणून केली. यानंतर पुण्यात स्थलांतर झाल्यावर त्यांनी एका शिक्षण क्षेत्रात कार्यरत NGOमध्ये तब्बल 12 वर्ष काम केलं. या काळात त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सानिकाजींना साहित्याची आवड शाळेपासूनच आहे. त्यांनी गझल आणि कवितांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक गझल मुशायरे आणि कवी संमेलनांमध्ये सानिकाजींनी भाग घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने सुरेश भट गझल मंच आयोजित गझल रंग मुशायरात जास्तीत जास्त त्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर ब्रह्मकमळ, शब्दांकित, गझल पुष्प, करम व रंगसंगत प्रतिष्ठान, मुक्तरंग, लोकव्रत, जावे कवितांच्या गावा, पार्कातल्या कविता, चहा आणि कविता, तकरीर यांचाही समावेश आहे. त्यांनी 19वे साहित्यिक कलावंत संमेलन पुणे, 95वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा, तसेच पहिल्या महिला गझल संमेलनातील निमंत्रितांचा मुशायरा आणि दुसरे एल्गार गझल संमेलन आंबेजोगाई यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. सानिकाजींच्या कार्याची दखल घेत त्यांना मदत वेलफेअर ट्रस्टतर्फे नवोन्मेषी 2023 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. करम व रंगसंगत प्रतिष्ठानतर्फे सातत्याने उत्कृष्ट गझल लेखनासाठी 2025चा गझल प्रतिभा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच नाना बेरगुडे स्मृती गझल यात्री पुरस्कार 2025ही त्यांना जाहीर झाला आहे. लोकव्रत प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगलतर्फे गझल सम्राज्ञी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. आपण मानपत्राचा स्वीकार करावा. माननीय सानिका दशसहस्र, आपली साप्ताहिक जनमंगल परिवार व लोकव्रत प्रकाशन पुणे संपादक मंडळाने जनमंगल यशस्विनी या साहित्य कला पुरस्कारासाठी अतिशय अभिमानाने निवड केलेली आहे. आपले अभिनंदन. दिनांक 30/11/2025 रोजी साप्ताहिक जनमंगल परिवार आणि लोकव्रत प्रकाशनाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात आपल्याला गझल सम्राज्ञी हा पुरस्कार
प्रदान करण्यात येत आहे. साहित्य आणि गझल क्षेत्राच्या प्रांगणात आपण बहुमूल्य असे योगदान दिलेले आहे. याचबरोबर आपण साहित्यिक चळवळीसाठी पथदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य करत आहात. साहित्याच्या माध्यमातून होणारा आपला प्रवास आनंददायी, सुखावह व्हावा हीच सदिच्छा आणि आमच्या खूप शुभेच्छा. हार्दिक अभिनंदन. आता मी गझल सम्राज्ञी सानिकाजी यांना विनंती करते की या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि ज्या गझलेसाठी ही सम्राज्ञी अशी उपाधी मिळाली आहे ती एक छोटीशी गझल पण सादर करावी. आशाताईंनी मला शेर ऐकव हे सांगणं म्हणजे मला वाटतं हा एक दुसरा पुरस्कार आत्ता मिळालेला आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सगळ्या मैत्रिणी, मित्र, नातेवाईक, कौटुंबिक लोक सगळे, छान वाटतंय. जसं सखीनी म्हटलं तसं मला पण बोलता वगैरे येत नाही काही फार. हां, पण माईक हातात आला की मी सोडत पण नाही. म्हणजे खूप सिक्वेन्सनी वगैरे असं काही काय म्हणजे जितक्या सिक्वेन्सनी मी गझला लिहू शकते, ऐकवू पण शकते, पण तितक्या सिक्वेन्सनी मला बोलताच येईल असं काही नाही आहे. त्यामुळे जे मनात येईल ते बोलते आहे. सगळ्यात आधी जास्त छान हे वाटतं की आशाताई व्यासपीठावर असताना मला हा पुरस्कार मिळतो आहे, कांचनताईंच्या हस्ते मिळतो आहे. हा एक महत्त्वाचा भाग आहे पुरस्काराचा. आणि इतके वर्षापासून खरं तर भैरवी मॅम म्हणा किंवा शिरीष सर ओळखतायत मला आणि त्यांना माहिती आहे म्हणजे मी कुठल्या पद्धतीने लिहिते, काय करते. आणि त्याचा खरं मला इथे एक शेरच आठवतो आहे की माझा एक सिग्नेचर शेर आहे जो खूप लोकांना आवडतो की नियती जोडत असते ठिपके, रांगोळी ठरलेली असते. तर मला खूप दिवसांपासून अशी इच्छा होती की बेसिकली मी नागपूरची असल्यामुळे आणि नंतर मी पुण्यात स्थायिक झाले आणि आता बँगलोरला गेले आहे, पण मनात कुठेतरी एक असं होतं की आपण जिथे होतो, जिथून आलो आहे तिथे कधीतरी आपल्याला काहीतरी सादर करायला मिळावं असं माझं एक मनात खूप होतं. तर बहुतेक तो नियतीने जो माझा आयुष्याचा जो ठिपका आहे तो बहुतेक जनमंगल आणि साप्ताहिकच्या रूपाने इथे मला तो जोडून दिलेला आहे. आणि आज मला जिथे काहीतरी बोलायची, सादर करायची इच्छा होती, माझ्या नागपूरच्या लोकांसमोर मला इथे व्यासपीठावर उभं राहायला मिळतं आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर हा पुरस्कार जो आहे हा मला जरी मिळाला असला तरी मला असं वाटतं की हा गझलेचा सन्मान आहे आणि गझलेचा सन्मान करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली आहे हे माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण का गझल सम्राज्ञी वगैरे म्हणण्या इतकं असं म्हणजे मी खूप काही केलेलं नाही आहे, पण एक प्रामाणिक प्रयत्न आहे की जे आहे ते खरं आणि जी चौकट गझलेनी मांडून दिली आहे. खरं आता बोलायला गेलं गझलेवर तर म्हणजे मला खूपच वेळ लागेल, पण मी आता ते खूपच कंट्रोल करून बोलणार आहे आता इथे. पण गझलकार पण एक कवीच असतो मुळात आणि फक्त गझलेला एक जी चौकट दिली आहे ती चौकट न मोडता जे काही व्याकरण आहे, जे काही नियम दिलेले आहेत त्यात राहून तेवढ्या त्या 2 शब्दात आपल्याला काय जास्तीत जास्त बांधून मांडता येईल, इथे जर आपण प्रामाणिक प्रयत्न केला तर मला असं वाटतं आपण नक्कीच छान लिहू शकतो. त्यामुळे गझल लिहिता येण्यासाठीचा अट्टहास करू नका. ती ऐकत नसते कोणाचं, ती एक तर असते नाही तर नसतेच. ती असली तर तिला तुम्ही दाबून पण ठेवू शकत नाही. ती येणारच आणि ती आली की तुम्ही अस्वस्थ होणार. जोपर्यंत तुम्ही ते डायरीत उतरवणार नाही, जोपर्यंत ते तुम्ही कुठेतरी ऐकवणार नाही, जे तुम्ही कुठेतरी लिहिणार नाही, ती तुम्हाला अस्वस्थ करत राहणार. तर ही अस्वस्थता जर तुम्ही सांभाळू शकण्याची हिंमत
धाडस ठेवू शकत असाल तर गझल लिहा. पण अट्टहास करू नका की मला यायलाच पाहिजे. मग तिथे काय होतं की त्या चौकटीमध्ये त्यात फक्त आपण कोंबतो शब्द. आपल्याला शब्द नाही कोंबायचे आहेत, आपल्याला आशय मांडायचा आहे. आशय मी जे म्हटलेलं आहे ते समोरच्याला ऐकताना जर त्याचं वाटत असेल, मी जे काहीतरी एखाद्या शेरात म्हणते आहे की एक शेर आहे माझा की चुका पदरात घेण्याची कला साधायची आहे. आशाताई ऐकताय ना? चुका पदरात घेण्याची कला साधायची आहे, मलाही एकदा साडी तुझी नेसायची आहे. चुका पदरात घेण्याची कला साधायची आहे, मलाही एकदा साडी तुझी नेसायची आहे. विनाकारण स्वतःला फार कुरवाळायचे नाही, विनाकारण स्वतःला फार कुरवाळायचे नाही. मला माझ्यातली व्याकुळता मारायची आहे, मला माझ्यातली व्याकुळता मारायची आहे. मी हा शेर म्हटल्यानंतर तुम्हाला वा का वाटतंय? कारण का तुम्हाला ते कुठेतरी तुमच्या रोजच्या जीवनातलं, तुमच्या अनुभवातलं कुठेतरी ते तुम्ही तो एक पूल जोडल्या जातोय की अरे असंच आहे, हो असं वाटतं मला. किंवा बऱ्याच गोष्टी मोहवणाऱ्या होत्या, सगळ्या कोठे परवडणाऱ्या होत्या. बऱ्याच गोष्टी मोहवणाऱ्या होत्या, सगळ्या कोठे परवडणाऱ्या होत्या. हे एक साधं सरळ वाक्य आहे, पण मी ते शेरात मांडलेलं आहे. पण हा माझा एकटीचा अनुभव नाही आहे, हा सगळ्या जगाचा अनुभव आहे. मग त्या गोष्टी कुठल्या पण असू शकतात. तर जेव्हा मी बऱ्याच गोष्टी मोहवणाऱ्या होत्या म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये लगेच वेगवेगळी चित्र निर्माण होतात की जी तुम्हाला आयुष्यात कधीतरी हवी आहेत, पण सगळ्या कोठे परवडणाऱ्या होत्या. हे पण मी जेव्हा म्हणते तेव्हा कुठेतरी मी स्वतःला कंट्रोल पण करते आहे, माझ्या इच्छा पण कंट्रोल करते आहे. म्हणजे जो अनुभव मी सांगते आहे तो सार्वत्रिक आहे, वैश्विक आहे, तेव्हा तो कुठेतरी तुम्हाला भिडतो. मग हे असं जेव्हा सरळ सरळ लिहिलं जातं तुमच्याकडनं, तेव्हा ती मजा येते गझल ऐकण्याची, गझल लिहिण्याची. मला वाटतं खूप जास्त बोलते का मी? तर एक दोन शेर ऐकवते की बऱ्याच गोष्टी मोहवणाऱ्या होत्या, सगळ्या कोठे परवडणाऱ्या होत्या. अपघातांची यादी केली नव्हती, अपघातांची यादी केली नव्हती, जखमा वेड्या बडबडणाऱ्या होत्या. आणि एकच शेर ऐकवते, मला कळलं तुम्ही तिकडून उठून. की वागते आहे तिच्या इच्छेप्रमाणे ती, अशा ती की वागते आहे तिच्या इच्छेप्रमाणे ती, ही उदासी एवढी मोठी कधी झाली, ही उदासी एवढी मोठी कधी झाली. आणि काही असे एक दोन शेर की तुझी आठवण डोळ्यांमध्ये असताना माझ्या इतके सुंदर कोणी दिसते का, तुझी आठवण डोळ्यांमध्ये असताना माझ्या इतके सुंदर कोणी दिसते का. खरं तर तुम्ही जेव्हा याचा विचार कराल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की अगदी किती साधं बोलते, काही असं वेगळं काही अलंकारिक नाही आहे फार, काही त्याच्यामध्ये काही व्याकरणिक खूप काही असं काही केलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा ते भिडतं, कारण ते सरळ आहे. जे आपण रोजच्या व्यवहारात बोलतो, रोज एकमेकांशी जे बोलतो त्या पद्धतीने जर ते आलं, ओघवतं आलं, तर ते छान असतं. सिम्प्लिसिटी नेहमी अट्रॅक्ट करते असं मला वाटतं. म्हणून मी कायम म्हणते की सिम्प्लिसिटी इज माय ब्रँड, असं मी नेहमी म्हणते. मला असं वाटतं की साधं असू द्या, जे बोलतो ते लिहा, नियम तोडू नका, सवलती घेऊ नका. खरं तर हे मनोगत होत नाही आहे, गझलेवरचंच होतं आहे काहीतरी. पण मी शाळेपासून कविता लिहित होते, शाळेतल्या मासिकामध्ये लिहित होते, त्याच्यानंतर मधल्या काळात सगळं सुटलं. पण मग पुण्यात आल्यानंतर खरा जो एक्सपोजर मिळाला मला माझ्या कवितेला, माझ्या गझलेला, तो मला पुण्यात मिळाला. पुण्यात मी बरेच कार्यक्रम केले, गझलेचे मुशायरे केले आणि लकीली मला छान माझे गझलेतले असे सख्या मिळाल्या की ज्यांनी मला कधीच माझी तारीफ केली नाही. म्हणजे की वा 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 छान छान. कसं असतं, एकदा काही म्हटलं तुम्ही वा वा, टाळ्या मिळाल्या की आपल्याला वाटतं की संपलं, आपण जिंकलं. असं नसतं. आणि प्रत्येक वेळेला टाळ्या मिळणं महत्त्वाचं नसतं, टाळ्यांपलीकडची दाद मिळवता यायला पाहिजे असते. टाळ्यांपलीकडची दाद मला मिळवता यायला. माझी मैत्रीण तिथे बसली आहे, तिचं नाव घ्यायचं आहे मला. त्या पण मला कायम, म्हणजे माझ्या सगळ्याच मैत्रिणी मला कायम मोटिवेट करत असतात.
त्यामुळे आणि माझं कुटुंब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गझलांचे कार्यक्रम रात्री कधीतरी संपतात, कधीतरी बाहेरगावी असतात, पण तरी असं कधी मला माझ्या घरून असं झालं नाही की आता इथे नाही जायचं किंवा तिथे नाही जायचं, किंवा गेलं तर माझा नवरा मला फोन करून सांगतो, तुला 11 वाजणार आहेत का, मग गरम भात लावून ठेवू का कुकरला, आणखीन काय पाहिजे. तर फार बोलत नाही, आणखी 1-2 शेर सादर करते आणि थांबते, चालेल ना. 1-2 शेर सादर करते की आठवणींचे पोषण आणि संवर्धन असते. ही 2016 आय थिंक मी लिहिलेली गझल आहे, पण मी जरा इथला थोडं वेगवेगळं माहोल पाहून पण आम्ही थोडे शेर किंवा हे जरा हे करत असतो की कुठे काय हे करायचं. तर आठवणींचे पोषण आणि संवर्धन असते, एखाद्या भेटीची गाठ चिरंतन असते, आणि कधीच नाही हात जोडले भले आजवर, कधीच नाही हात जोडले भले आजवर, मनाचं नामातेच तुझ्या संकीर्तन असते किंवा आवर्तन असते. आणि परिस्थिती तर, हा शेर सगळ्यांना आवडेल, की परिस्थिती तर ज्याची त्याला ठाऊक असते, परिस्थिती तर ज्याची त्याला ठाऊक असते, समजू शकतो म्हणणे केवळ सांत्वन असते, समजू शकतो म्हणणे केवळ सांत्वन असते. आणि जितके मेंदू मतांतरेही तितकी मुबलक, विचारसरण्यांचे अव्याहत मंथन असते. आणि थांबवणे हा वाद आतला, जो आपल्या मनात सारखा द्विधा चालू असतं की थांबवणे हा वाद आतला अशक्य आहे, शांत राहणे इच्छांचे आक्रंदन असते. आणि चूक समजली आईशी उद्दाम वागले, चूक समजली आईशी उद्दाम वागले, आई झाल्यानंतर हे परिवर्तन असते. चूक समजली आईशी उद्दाम वागले, आई झाल्यानंतर हे परिवर्तने असते. आणि विचारही मृत्यूचा असतो जरी नकोसा, विचारही मृत्यूचा असतो जरी नकोसा, तेच नव्या जन्मासाठी आश्वासन असते, तेच नव्या जन्मासाठी आश्वासन असते. थँक्यू. जनमंगल साप्ताहिक, जनमंगल आणि लोकव्रत, भैरवी मॅम, सगळे उपस्थित, माझं कुटुंब, कांचनताई आणि आशाताईंसमोर मला सादर करायला मिळालं, याचा मला खरंच खूप आनंद आहे. एखादी कथा संपल्यानंतर पुन्हा आपण त्या कथेवर विचार करत राहतो, त्या कथेनंतर एक कथा असते. एखादा चित्रपट संपला तरी पण तो संपत नाही, तो पुन्हा नवीन सुरू होतो. मग 1 भाग, 2 भाग, 3 भाग जशी सिरियल असते, तसं पुरस्काराच्या नंतर पुन्हा एक पुरस्कार सुरू होतो. असा हे आहे. साहित्य विहारने जे लोकव्रत प्रकाशनासाठी जे पुरस्कार दिले, त्यातल्या 3 मान्यवर लेखिका इथं आहेत, तर त्यांचाही सत्कार करावा असं मी माणिकजींना विनंती करतो. मंडळी, मागच्याच रविवारी लोकव्रत प्रकाशनच्या 3 पुस्तकांना पुरस्कार मिळाला होता साहित्य विहारच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये. त्यामध्ये आनंदमयी हे जे अदिती देशमुख लिखित हा जो काव्यसंग्रह आहे, त्याला सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह, सर्वोत्कृष्ट चरित्रलेखनाचा पुरस्कार मिळाला होता विजयाताई ब्राह्मणकर यांच्या शेगावीच्या राणा या पुस्तकाला, आणि अपर्णा या माझ्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता. आम्हा तिघींच्या वतीनं लोकव्रत प्रकाशनचे खूप खूप धन्यवाद. खरं तर हा भाग आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या अनुक्रमणिकेत नव्हता, हा सरप्राईज एलिमेंट आहे. खूप खूप धन्यवाद. देखणी ती पाऊले ती ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. खरोखर अशा प्रकारच्या यशस्विनींचा हा पुरस्कार सोहळा इथे संपन्न झालेला आहे. त्यांची वाटचाल, त्यांचं मनोगत ऐकून एक वेगळी ऊर्जा, वेगळी प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. आणि हा सन्मान ज्यांच्या हस्ते संपन्न झाला त्या म्हणजे माननीय कांचनताई गडकरी. तर या प्रसंगी कांचनताईंनी आपल्या सगळ्यांना प्रेरित करावं आपल्या शब्दांनी, यासाठी मी त्यांना इथे आमंत्रित करते. नमस्कार. विद्येची देवता सरस्वतीला वंदन करते. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो,
साहित्यकार मैत्रिणींनो, मला तिथे आल्यानंतर लक्षात आलं की मी कविता करणारी नाही, मी कवयित्री नाही, मी साहित्यिक नाही, मला लेखन जमत नाही, पण तरी मला इथे का बोलावलं असावं. कदाचित फार छोटंसं बोलायचं असेल, 2-4 वाक्य म्हणून मला इथे बोलावलं असेल असं मला नक्की वाटायला लागलं आहे. बरं असो, आज ज्या स्त्री शक्तीला इतके छान पुरस्कार मिळाले त्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काहीतरी दैवी गुण असतोच. त्याला फक्त कोणीतरी मोटिवेट करायचं असतं आणि मोटिवेशनचं काम साप्ताहिक जनमंगल परिवारांनी केलं आहे, म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. मैत्रिणींनो, स्त्री, या स्त्रीमध्ये एक वेगळंच चैतन्य असतं. माता आणि माती या दोनच अशा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोष्टी आहेत की ज्या नवनिर्मिती करू शकतात. एक माता आणि दुसरी माती. खडकामध्ये जर बीज रोवलं तर त्याचं झाड होत नाही, त्याला उत्तम माती लागते. आणि त्या मातीमध्ये जर बीज बोललं तर उत्तम झाडाची निर्मिती येते. तसंच हे मातेचं आहे. आपण काय काय नवनिर्मिती करतो, आपण पुढली पिढी घडवतो, त्याच्यावरती चांगले संस्कार करतो. तसंच आज ज्या स्त्री शक्तीचा आपण सन्मान केला आहे त्यांनी नवनिर्मिती केलेली आहे आणि ती नवनिर्मिती करून ती समाजाला दिलेली आहे. म्हणजे समाजाला जर चांगलं काही दिलं तर ते समाज नक्कीच चांगलं ॲक्सेप्ट करतो. पण असं सगळं असलं तरी पण जेव्हा आपण हे सगळी आपली सामाजिक जी समाज जो आता आपण बघतो आहे तो समाज बघितल्यानंतर माझ्यासारख्या त्या मातेचं मन मात्र विषण्ण होतं की आपण खरोखर संस्कार करतो आहे का, आपण आपल्या मुलांवरती संस्कार करतो आहे का, आपल्या कुटुंबावरती आपण संस्कार करतो आहे का. आणि म्हणून तर आपली कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे. तर मला तुमच्या सगळ्या नवनिर्मिती सगळ्या साहित्यिकांना एवढंच एक प्रेमाचं आव्हान करायचं आहे की आपण आपल्या लेखणीतून, आपण आपल्या कुंचल्यातून, आपण आपल्या निरूपणातून नवीन समाजाला, नवीन पिढीला आपल्या कुटुंब व्यवस्थेबद्दलचं आपण आव्हान करावं. आणि आपली कुटुंब व्यवस्था ज्याच्यावरती भारत देश हा उभारलेला आहे ती कुटुंब व्यवस्थाच हळूहळू ढासळत चालली आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये अहंकार, गर्व, कलह सगळे आहेत आणि ते सगळ्यांना पुन्हा समायोजन करण्याचं काम पुन्हा एक स्त्रीच करत असते. आणि ती स्त्री मी आहे आणि मला हे काम करायचं आहे. हा जर आपण एक वसा घेतला तर मला असं वाटतं की आपल्या पुन्हा नवनिर्मित भारताचं जे स्वप्न माननीय मोदीजींचं आहे की ज्यासाठी सगळ्या संघटना आपल्या परीने काम करतात आहे की कुटुंब बस्सल आपली कुटुंब झाली पाहिजे, आपली घरं झाली पाहिजेत आणि त्याच्यातून खरोखर नवनिर्मिती, नवीन समाज, नवीन युवा पिढी घडली पाहिजे. आणि हे काम आपण आपल्या साहित्यातून, आपण कुंचलेतून, आपल्या निरूपणातून करावं असं या सगळ्या महिलांना आव्हान करते. आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कांचनताई. खरोखर मातृहृदयी कांचनताईंनी जो आपल्याला इथे मोलाचा सल्ला दिलेला आहे तो आजच्या घडीला किती आवश्यक आहे. कारण की आजची कुटुंब व्यवस्था हीच आपल्या राष्ट्राची खरी आधारशक्ती असणार आहे आणि ती आधारशक्ती बळकट करण्याचं सामर्थ्य आपल्यासारख्या यशस्विनींच्या ठायी आहे. तेच आपल्याला इथून आता काम पुढे न्यायचं आहे. या उत्तम संदेशासाठी कांचनताई आपले मनःपूर्वक आभार. या प्रसंगी आपल्याला अजून एक महत्त्वाचा सत्कार करायचा आहे ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि एकंदरीतच जनमंगलच्या वाटचालीसाठी नेहमीच मोलाची मदत केली आहे. ते म्हणजे श्री संदीपजी तांबोळी. त्यांना मी इथे मंचावर आमंत्रित करते आणि मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभहस्ते त्यांचा गौरव करावा. संदीपजी तांबोळी. त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या संगीताताई इथे उपस्थित आहे, त्यांनी पण या प्रसंगी समोर यावं. शाल आणि श्रीफळ देऊन हा गौरव करण्यात येतो आहे. मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
आता मी आदरणीय आशाताईंना